मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअरच्या विविध प्रकाराच्या सर्वांच्या या सत्रात आपले स्वागत आहे. चला तर मग या सत्राची सुरुवात करूया. उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही यासाठी सक्षम व्हाल. विविध प्रकारचे मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर उपचार, स्वच्छ आणि योग्य आकाराची नखांचे उद्देश समजून घ्या. आवश्यक साधने आणि उपकरणे: ग्राहकाची खुर्ची, मॅनिक्युअर स्टूल, मॅनिक्युअर टेबल, मॅनिक्युअर ट्रे, मॅनिक्युअर वाटी, इन्फ्रारेड दिवा, गरम प्लेट, मध्यम आकाराची वाटी, इलेक्ट्रिक मॅनिक्युअर किट, नारिंगी लाकडाची वाटी, एमरी बोर्ड, भिंग, क्युटिकल पुशर, क्युटिकल क्लिपर, नेल ब्रश, नख कापण्याची कात्री, नखे बफर, चमचा, पेडी स्पा, फूट फाईल, पायाचे नखे क्लिपर, पेडिक्युअर क्लिपर. आवश्यक साहित्य: कापूस, नेल वॉर्निश रिमूव्हर, क्युटिकल तेल किंवा क्रीम, व्हाईटनिंग पेन्सिल, क्युटिकल रिमूव्हर, नेल ब्लीच, नेल स्ट्रेटनर, हँड लोशन आणि क्रीम, टॉप कोट, बेस कोट, लिक्विड हँड वॉश, H2O2, मॅनिक्युअर शॅम्पू, वनस्पती तेल, फूट क्रीम, फूट पावडर, कागदी आणि सुती टॉवेल्स. चला मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरची व्याख्या तसेच त्यांच्या असंख्य फार्मासह प्रारंभ करूया. मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअर हे स्पा उपचार आहेत जे तुमचे हात आणि पाय स्वच्छ आरामशीर ठेवतात, जसे ते तुमचे लाड करतात. मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअरचे काही प्रमाणे आहेत. फ्रेंच मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअरचे, शेलॉक मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअरचे, बेसिक मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअरचे, जेल मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअरचे, पॅराफिन वॅक्स मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअरचे, हॉट स्टोन मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअरचे, फ्रेंच मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअर. फ्रेंच मॅनिक्युअर हे सर्व वयोगटातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यामध्ये नियमित मॅनिक्युअरच्या सर्व पायऱ्यांचा समावेश होतो, ज्यात नखे भिजवणे, ट्रिम करणे आणि भरणे, मसाज करणे आणि मॉइश्चरायझिंग आणि त्यानंतर नेल पेंटचा समावेश होतो. स्पा मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअर हे एक नियमित मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर आहे, ज्यामध्ये तुमचे हात आणि पाय कोमट पाण्यात भिजवणे आणि क्युटिकल मागे ढकलणे आणि नखे ट्रिम करणे आणि फाईल करणे समाविष्ट आहे. लोशन, मसाज केले जाते आणि नखे रंग लावला जातो. त्यांचे नियमित मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर नंतर हायड्रेटिंग मास्क किंवा तुमच्या हात आणि पायांसाठी सुगंधी मूठ घासणे खूप आरामदायी आहे. जेल किंवा शेलॉक मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअर. जेल मॅनिक्युअर दीर्घकाळ टिकतात. जर तुम्ही नखांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी कमी देखभाल असली तर शैलीदार पर्याय शोधत असाल तर तुम्ही यासाठी जावे. जेल मॅनिक्युअर सत्रांसाठी सलूनमध्ये वारंवार भेट देण्याची मागणी करत नाही. यात फक्त विशेष नेल पॉलिश वापरणे समाविष्ट आहे, जे दीर्घकाळ ठेवू शकते. स्टोन मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर. हॉट स्टोन मॅनिक्युअर उष्णतेचे पृथक्करण करणारे विशेष दगड तुमच्या हात आणि पायांना मसाज करण्यासाठी वापरतात आणि त्यानंतर नियमित मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करतात. इलेक्ट्रिक मॅनिक्युअर. या मॅनिक्युअरमध्ये हाताऐवजी
इलेक्ट्रिक उपकरणे वापरली जातात. प्रक्रियेतील बहुतेक क्रियाकलाप विशेष विद्युत उपकरणे वापरून केले जातात. आता इलेक्ट्रिक मॅनिक्युअरची प्रक्रिया पाहूया. डाव्या हाताने प्रक्रिया सुरू करा. जर तुम्हाला काही कॉल्स असतील तर ते कॉल्स तुम्ही स्मदरपणे काढून टाका. मोकळ्या कडा भरणे आणि वृक्ष त्वचेवर उपचार करणे. मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर अलाइनमेंट दरम्यान नखावर प्रक्रिया करणे आणि नेल प्लेट घासणे. एक मोठ्या दंडगोलावर डायमंड नोझल वापरा. डिवाइड चालू करा. चालू बंद बटन दाबा. तुम्ही आता ज्या स्टेजवर आहात त्यानुसार नोझल निवडा आणि स्थापित करा. मध्यम दंड गोलाकार डायमंड नोझल वापरा. नखे डिझाईन स्टूडसाठी नखे तयार करणे, स्थापना करणे आणि नेलप्लेटच्या सभोवतीची त्वचा भरणे. डायमंड दंडगोलाकार टोकदार बुलेट नोझल वापरा. मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर दरम्यान नखावर उपचार. ज्वालाच्या आकाराने डायमंड नोझल वापरा. वाळूच्या तुकड्यांच्या मदतीने मृत त्वचा काढा. सेटमध्ये वेगवेगळ्या धान्यांसह 6 वाळूचे तुकडे आहेत. पुढची पायरी म्हणजे नखांना आकार देणे. एमरी डिस्क वापरा. 45 अंश कोनात धरा आणि नखे आकार देण्यासाठी कोपऱ्यातून मध्यभागी हलवा. या 2 पायऱ्या पूर्ण केल्यानंतर आता डावा हात कोमट पाण्यात भिजवा आणि उजव्या हाताने या स्टेप्सची पुनरावृत्ती करा. एकदा ते पूर्ण झाल्यावर आपला डावा हात मोकळ्या काठाखाली स्वच्छ आणि कोरडा करा आणि उजवा हात पाण्यात ठेवा. डाव्या हाताला क्युटिकल स्टॅपनर लावण्यासाठी कापूस टिप केलेली केशरी लाकूड स्टिक वापरा. क्युटिकल लिप्स्टर वापरून कोपऱ्यांपासून मध्यभागी क्युटिकल उचला. काही हँगर्स असल्यास क्युटिकल निपरा वापरून काढा. एकदा ते पूर्ण झाल्यावर पुढील पायरी म्हणजे क्युटिकल क्रीम लावणे. क्रीम बोर्डच्या टोकापर्यंत पसरवणे आणि हळूवारपणे घासणे. क्युटिकल क्रीमचे नंतर हँड लोशन लावा आणि हाताच्या मनगटापासून बोटाच्या वरपर्यंत मसाज करा. ब्रशला नखांवर सपाट धरून निर्देशित हातावर नखे धुवा. आपले हात कोरडे करा. नखे पुन्हा तपासा आणि आवश्यक असल्यास पॉलिश करा. एकदा ते पूर्ण झाल्यावर नखांना बेस कोट लावा. तुमच्या उजव्या हातासाठी या सर्व मागील प्रक्रिया पुन्हा करा. आता ही अंतिम पायरी आहे. दोन्ही हाताने नेल पॉलिश लावा. लक्षात ठेवा की सुरुवात नेहमी डाव्या हाताने करा आणि नंतर उजव्याकडे जा. आवश्यक असल्यास अतिरिक्त टॉप कोट लावा आणि तेच आहे. तुम्ही पूर्ण केले. एकदा ते पूर्ण झाल्यानंतर आपले टेबल आणि सर्व उपकरणे स्वच्छ आणि निर्जंतुक करा. या इलेक्ट्रिक मॅनिक्युअर मधील सर्व उपकरणे विजेवर चालतात, त्यामुळे ते वापरताना सावधानगिरी बाळगा. साधने आणि बाउल, डिशेस आणि इतर सलून उपकरणे कोमट पाण्यात आणि डिटर्जंटने पूर्णपणे धुवावीत. जंतुनाशक वापरताना नेहमी सूचनांचे पालन करा. कोरडे होण्यापूर्वी कोणतेही अवशेष काढून टाकण्यासाठी आपले उपकरण स्वच्छ पाण्यात स्वच्छ धुवा. आपण सत्राच्या शेवटी आहोत. सत्राची पुनरावृत्ती करूया पेडिक्युअर मॅनिक्युअर साठी. फ्रेंच मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर, स्पा मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर, जेल किंवा शॅलिक मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर, स्टोन मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर आणि
इलेक्ट्रिक मॅनिक्युअर हे मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरचे काही प्रकार आहेत. कॉलर्स काढण्यापासून ते टॉप कोट लावण्यापर्यंत इलेक्ट्रिक मॅनिक्युअर